मध्ये कशा प्रकारे काम केलं जातं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 4 मॉड्यूल बनवलेले आहेत. सविस्तर पुढे मी सांगणार आहे. आपल्याला सुरुवात करायची आहे टॅली प्राईम मध्ये. अकाउंटिंगचं काम कसं होतं, जीएसटीचं काम कसं होतं, तर मी थांबलोय कारण की मी वाट पाहतोय लर्नर जॉईन व्हायची. मला लगेच सुरुवात करायची आहे, पण थोडी मी वाट पाहतोय. टॅली प्राईम मध्ये आपण अकाउंटिंग कसं करायचं, जीएसटीचं काम कसं करायचं हे समजून घेणार आहोत. एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहे. ज्यांना अकाउंटचं बॅकग्राऊंड नाही आहे, ज्यांनी कधीही अशा प्रकारचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरलेलं नसेल, त्यांना अगदी बेसिक पासून कळेल कशा प्रकारे हे काम होतं. या प्रकारे आपण याची सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये आपण 4 मॉड्यूल डिझाईन केले आहेत. अगदी सुरुवात आपण बेसिक पासून जरी करणार असलो तरी फायनली आपण रिटर्न्स पर्यंत जाणार आहोत. आणि याचा उद्देश हाच आहे की जर ऑडिट करण्याची वेळ आली तर ऑडिटमध्ये कशा प्रकारे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये काम होतं आणि त्यातनं मग काही डिस्क्रिपन्सी असेल, काही त्यातनं प्रॉपरली टॅक्स दिला गेला नसेल तर हे कशा प्रकारे शोधून काढायचं हे समजण्यासाठी काही उपयुक्त इनपुट्स यातनं नक्कीच मिळतील. पण सुरुवात जी आहे ती आपण अगदी बेसिक पासून करणार आहोत. याच्यामध्ये मॉड्यूल 1 जे आहे याच्यामध्ये ज्यावेळेस अकाउंटिंग कुठलंही अकाउंटिंग सॉफ्टवेअर असं यामध्ये काम केलं जातं तर एखादा व्यवसाय असतो, एखादा बिझनेस असतो, त्यांचं त्यामध्ये सर्व प्रकारचं म्हणजे परचेस ऑर्डर घेण्यापासून ते ऑर्डर घेणं, मग पुढे डिलिव्हरी करणं, त्याचं बिलिंग करणं, त्यानंतर त्याचं सेल्स परचेस रेकॉर्ड करणं, त्याचं पेमेंट रेकॉर्ड करणं, आणि हे सगळं करत असताना मग फायनली एखाद्या कंपनीची म्हणजे एखाद्या बिझनेसची कशी फिनान्शियल पोझिशन आहे हे समजणं, त्यांचं प्रॉफिट समजणं,
हे सगळं अनुषंगाने येतं. मग ह्यामध्ये हे सगळं मेंटेन करण्याकरता जसं आपण एखाद्या कम्प्युटरमध्ये काम करतो, जसं वर्डची आपण फाईल बनवतो, तसं इथे अकाउंटिंग करण्याकरता त्या कंपनीचं इकडे बिझनेस व्यवसायाचं इथे काय केलं जातं, एक प्रकारचं क्रिएशन केलं जातं आणि त्यासाठी तिकडे कंपनी क्रिएशन असं म्हटलं जातं. मग त्या कंपनीमध्ये त्यांच्या गरजेप्रमाणे काही सेटिंग्स असतात, त्या तिथे इनेबल डिसेबल करता येतात. मग त्यासाठी तिकडे फीचर्स असतात, त्याचं कॉन्फिगरेशन असतं. तिथे ग्रुप्स कशा करतात असतात हे सगळं मी सांगणार आहे पुढे. ग्रुप्स असतात, लेजर्स असतात. त्यानंतर जो माल विकला जातो त्या मालाविषयी तिकडे स्टॉक ग्रुप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स कॅटेगराईज केले जाऊ शकतात. वेगवेगळे गुड्स असतात, मग त्याचं मापन करण्याकरता वेगवेगळे युनिट असतात. हे सगळं ह्यातनं बनवता येतं. कशा प्रकारे हे सगळं इनेबल करता येईल, कशा प्रकारे तिथे टॅक्स लेजर बनवायचे, कशा प्रकारे टॅक्स रेट वगैरे द्यायचा, हा जो पहिला भाग आहे, हा मास्टर्स क्रिएशनमध्ये येतो. म्हणजे हे एकदा बनवा आणि मग तुम्ही जोपर्यंत व्यवसायाचं अकाउंटिंग करा तोपर्यंत वापरा. म्हणजे बनवा एकदा आणि वापरा तुम्ही लाईफ टाईम. बाकी जसं सेल्सची एंट्री असते, प्रत्येक सेल्स हा वेगळा असतो, प्रत्येक सेल्सचं ट्रान्झॅक्शन्स हे वेगळं असतं, त्यामुळे त्याची एंट्री प्रत्येक वेळेस करायला लागते. मग पुढे जाऊन पेमेंट, रिसीट, मग जर्नल, परचेस, सेल्स, क्रेडिट नोट, डेबिट नोट, हे आपण जसं बघितलं होतं सेक्शन 31 मध्ये 34 मध्ये, तिथे इनवॉइस बनवायचे असतात, प्लस तिकडे क्रेडिट डेबिट नोट बनवायचे असतात. हे सगळं कसं होतं हे या ॲक्च्युअल जो वर्किंग पार्ट आहे, जो नेहमीचा रोजचा जो पार्ट आहे तो हा असतो. मास्टर्स एकदा बनवले जातात आणि बाकी हे जे पेमेंट आलं, पेमेंट गेलं, सेल केला, परचेस केला, डेबिट क्रेडिट नोट इश्यू केल्या, हे डेली रुटीनचं काम असतं. हे मॉड्यूल 2 मध्ये येईल. हे झाल्यानंतर मग जो डेटा फीड केलाय त्यातनं आवश्यक ती माहिती काढून घेणं, की महिन्याभरात सेल किती झाला, विकली सेल किती झाला, एखाद्या सप्लायरकडनं किती माल घेतला गेला, एखाद्या बायरला किती माल विकला गेला, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जर शोधून काढायची असेल मग त्यावेळी रिपोर्ट्स असतात. बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, लॉस आहे, हे ठराविक पिरियडमध्ये किती प्रॉफिट झाला, किती सेल झाला, या सगळ्याची इन्फॉर्मेशन जी आहे या करता तिथे रिपोर्ट्स असतात. यातनं डेटा वाचणे, व्हेरीफाय करणे, हे सगळं जे आहे या रिपोर्टमधनं करता येतं. वेगवेगळे रिपोर्ट हे वेगवेगळ्या उद्देशांकरता तिथे असतात. आता जीएसटी किती भरला गेला प्रत्येक महिन्यामध्ये, वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे अनालिसिस आणि रिपोर्ट्स पाहता येतात मॉड्यूल 4 मध्ये. मग पुढे जो डेटा फीड केला गेला त्यातनं जे जीएसटी देणं आहे, जो ITC क्लेम घ्यायचा आहे, हे सगळं ॲडजस्टमेंट एंट्री वगैरे यात करता येतात. त्यानंतर मग GSR-1 प्रिपरेशनचा भाग येतो. मग GSR-1 प्रिपेअर करायचा, मग त्याचा फाईल कसा करायचा वगैरे हे सगळं हे पुढचा भाग येतो. GSR-3B साठी वर्किंग करायचं, मी किती ITC आता घेऊ शकतो, किती ITC हा इलिजिबल आहे, किती ITC हा घेऊ शकत नाही, मग किती ITC हा रिव्हर्स करायला लागेल, हे सगळं जे 3Bचा फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे त्याचं वर्किंग केलं जातं. की ITC ब्लॉक रेट पण असतं. सेक्शन 17(5) जे आहे ते सेक्शन 17 मध्ये सबसेक्शन 5 जे आहे याच्यामध्ये काही ITC हा घेता येत नाही, इम्पोर्टर स्पीड घेता येत नाही. मग ते कशा प्रकारे ब्लॉक होतं, रिव्हर्स होतं, तर वर्किंग कसं करायचं हे सगळं येतं. म्हणजे इथे ITC कॅल्क्युलेशन, मग पुढे त्याचं बुक्समध्ये, मग GSR-2B मध्ये काय डेटा आला वगैरे आपण जे लॉमध्ये बघितलं त्याप्रमाणे तिथे हे सगळं टू बी व्हेरीफाय करून बुक्सची इलिजिबल ITC किती आहे तो तिथे आपण क्लेम करण्याकरता त्याचं सगळं वर्किंग आणि पुढची प्रोसिजर पुढे येईल. अशा प्रकारे आपण इथे 4 मॉड्यूल जे आहेत हे डिझाईन केलेले आहे. आता याच्यामध्ये उद्देश याचा हा आहे की ह्यातनं फक्त टॅली शिकणं हा उद्देश नसून एकंदरीत सिस्टम कसा वर्क करतो, जीएसटी वर्क कशा प्रकारे चालतं, हे एक टॅलीच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं. जर तुम्हाला टॅली समजलं तर कुठलंही दुसरं सॉफ्टवेअर जे आहे, जर तुम्ही एखादी बाईक शिकलात, तुम्हाला दुसरी कुठलीही 2 व्हीलर बाईक चालवता येते. एखादा मोबाईल तुम्ही हाताळला, तुम्हाला कुठलाही मोबाईल मग थोडंफार प्रयत्न केला तर इझिली हाताळता येतो. त्याच प्रकारे हे जे आहे हे टॅली एकदा समजलं तर तुम्हाला कुठल्याही सिस्टममध्ये जर का ऑडिट करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही सिस्टममध्ये ऑडिट करू शकाल. तर यासाठी एक सिस्टम कसा वर्क होतो हे कळलं तर त्याच प्रकारे त्याच बेसिसवरती इतर सिस्टम पण जे अकाउंटिंग किंवा जीएसटीचं काम करतात ते त्याचप्रमाणे डिझाईन केलेले असतात. थोडंफार फरकाने तसंच सगळं असतं.
आता यामध्ये आपण एक प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू एक इथे आपण एक कंपनी एक बिझनेस सेट करायचा आहे, समर्थ किराणा अँड जनरल स्टोअर. सिंपल म्हणजे साध्या गोष्टी आपण नेहमी रोजच्या बघतो त्याच घेऊन आपण सुरू करणार आहोत. आता याच्यामध्ये एक बिझनेस आपल्याला तयार करायचा आहे, एक बिझनेस तयार करायचा आहे इकडे. आता नॉर्मली जेव्हा एखादा व्यक्ती बिझनेस सुरू करतो, आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे रायगडमध्ये तर आमच्या बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की हे असं एक लहान लहान किराणा स्टोअर आहे, जनरल स्टोअर आहे, अशी बरीच समर्थ नावाची शॉप तिथे आहे. तर एक आपण लर्निंग पर्पजसाठी काय करायचं आहे, तिकडे समर्थ किराणा आणि जनरल स्टोअर हा एक बिझनेस तयार करायचा. आता याच्यामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती बिझनेस सुरू करतो त्यावेळेस तो काय करतो, जो ओनर एक छोटा बिझनेस सुरू केला तेव्हा काय करेल, काहीतरी तो भांडवल त्यामध्ये गुंतवेल. समजा त्याच्याकडे 1,00,000 रुपये असतील तर तो भांडवल गुंतवेल. काही माल तो उधारीवरती घेईल, काही माल तो कॅश पेमेंट करून सप्लायरकडनं घेईल, आपल्या दुकानामध्ये सेटअप करेल. आता जी त्यांनी इनिशियली जी अमाऊंट गुंतवली आहे त्याला कॅपिटल किंवा भांडवल असं म्हटलं जातं. शॉप साधारणतः पहिले नवीन बिझनेस आहे, रेंटवरती घेतलं असा विचार करू आपण, 20,000 डिपॉझिट दिला असा विचार करू, 4,000 रुपये मंथली रेंट असेल असं आपण ठरवून मग एक बँक अकाउंट त्यांनी ओपन केलं SBI मध्ये. अशा प्रकारे एखादा व्यक्ती बिझनेस सुरू करू शकतो. याप्रमाणे आता हा जर का बिझनेस त्याला सेटअप करायचा असेल तर मग तो कशा प्रकारे करेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इकडे कोणाला काय अडचण असल्यास सांगा मला. समस्या आपण सुरुवात कुठला करतोय, अशा प्रकारे करतोय. आता इथे जर तुम्हाला प्रॅक्टिकली टॅलीवरती काम करायचं असेल तर इथे डायरेक्ट लिंक आली बघा, डाउनलोड टॅली प्राईम. इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. मी डाउनलोड केलं आणि इन्स्टॉल केलं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इकडे सेटअप मिळेल आणि त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर मग तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आणि मग ते इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्याकडे डेस्कटॉपला अशा प्रकारे टॅली प्राईम आयकॉन येईल. त्याला डबल क्लिक केला मी, सुरू होईल टॅली प्राईम. आता माझ्याकडे लायसन्स नाहीये, मी विकत घेतलेलं नाहीये. असं जर असेल तर तुम्हाला या प्रकारे स्क्रीन दिसेल. लायसन्स जर लायसन असेल तर तुम्ही ते ॲक्टिवेट न्यू लायसन करू शकता. इथे ॲक्टिवेट न्यू लायसन आहे, रिॲक्टिवेट आहे. आता इथे जर का मला शिकण्यासाठी समजण्यासाठी जर का वापरायचा असेल तर इकडे कंटिन्यू इन एज्युकेशन मोड जो ऑप्शन आहे हा मी सिलेक्ट करून पुढे जाऊ शकतो. याला क्लिक केलं तर यामध्ये ऑलरेडी मी काय काम केलेलं असेल ते मला समोर दिसतं. तर यामध्ये जे बिझनेससाठी अकाउंट ओपन केलेत त्यांना इकडे कंपनी म्हटलं जातं. मग इकडे तुम्हाला दिसतंय टॅली प्राईम डेटा हा एक फोल्डर आहे आणि यामध्ये इकडे काही कंपनीज ज्या आहेत त्या इकडे बनवलेल्या दिसत आहे. मला नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर इकडे क्रिएट कंपनी आहे, मी इकडे क्रिएट कंपनी देऊ शकतो. जर मी इथे क्रिएट कंपनीला इथे हायलाइट करून एंटर केलं, एंटर प्रेस केलं तुम्हाला मग नवीन कंपनी बनवण्यासाठी समोर स्क्रीन येईल आणि इथे वरती येईल मला कुठे कंपनी बनवायची आहे, कंपनी डेटा पाथ. हा पाथ सुद्धा मी चेंज करू शकतो. वरती इकडे उजवीकडे आपल्याला दिसतंय इकडे सिलेक्ट पाथ आहे उजवीकडे. मी इकडनं सिलेक्ट पाथ दिला तुम्हाला इकडे पाथ वेगळा घेता येतो. तसं इकडे सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह दिलं, सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह तुम्हाला इकडे खाली ड्राईव्ह दिसतील. के आहे, पी आहे, एस आहे. मी इकडे एस वरती गेलो तुम्हाला एस वरती इकडे ड्राईव्ह चूज करता येतो. फोल्डर पण इकडे मला चूज करता येतो. तर मी इकडे एस घेतला, वरती बघा एस ड्राईव्ह आहे. आता इथे एसच्या पुढे मला वेगळा फोल्डर पाहिजे असल्यास मी इकडे फोल्डर देऊ शकतो. अदरवाईज मी इकडे जाऊन पहिले एक फोल्डर क्रिएट करून पण घेऊ शकतो. मी इकडे ओपन केलं आणि इथे एसला क्लिक केलं. एक नवीन फोल्डर मी इथे बनवून घेऊ शकतो. फोल्डर त्याला नाव देऊ शकतो इकडे
समर्थ किराणा असं मी एक फोल्डर बनवलं इकडे. तर ज्यावेळेस मी टॅलीमध्ये येईन, हेच ड्राईव्ह मध्ये येईन. आता खाली मला इकडे जो फोल्डर बनवला मी तो दिसेल. सिलेक्ट केला. आता कंपनी डेटा पाथ तुम्हाला ते दिसत असेल. सगळ्यात वरती इथे आहे कंपनी डेटा पाथ. या कंपनी डेटा पाथमध्ये तुम्हाला खूप मोबाईलवरती छोटं दिसेल, पण थोडं प्रयत्नपूर्वक बघा. समर्थ किराणा असा मी जो फोल्डर बनवला, तिथे काय झालेलं आहे, तिथे त्याचं नाव मी चूज केलंय. म्हणजे माझा डेटा कुठे सेव्ह होईल, कुठे स्टोअर होईल, कुठनं तो मला नंतर ऍक्सेस करायचा आहे, हे मला माहिती करून घेण्यासाठी मी तो कुठे स्टोअर करतोय हे पहिले समजून घेतलं पाहिजे. फार महत्वाचं. मग मी खाली येईन. खाली इथे मला कंपनीचं नाव द्यायचं आहे जे आपण ठरवलंय. नाव तुम्ही काही देऊ शकता. खाली इथे ऍड्रेस, हे तुम्ही काही देऊ शकता. इकडे मी स्टेट दिलं. खाली इथे फिनान्शियल इयर बिगिन फ्रॉम, कुठल्या फिनान्शियल इयर मध्ये हे काम होत आहे ते येईल. आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम, कंपनी सुरू कधी झाली, पहिली एंट्री कधी करायची आहे. आता आपण इथे 1 एप्रिलच घेणार आहोत, 1 एप्रिल 24. याप्रमाणे इथे मी दिलं ऍक्सेप्ट, येस. जसं मी येस केलं, मला पुढे येईल वेगळी स्क्रीन. थोडं बघा. आता इथे ती जी कंपनी बनवली, इथे समर्थ किराणा नावाचा फोल्डर आहे. त्याच्या आतमध्ये इथे एक अजून एक फोल्डर बनला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये काही फाईल्स आलेल्या आहेत. ह्या ज्या फाईल आहेत, या फाईल्समध्ये डेटा स्टोअर होतो. तो सिस्टम जो आहे टॅली सिस्टम, तो ह्या डेटामध्ये आपण जे काय काम करू त्यानुसार इकडे सगळं प्रोसेस करेल. डायरेक्टली ह्याला आपण ऍक्सेस करत नाही. जसं आपण कंपनीमध्ये काम करू, समर्थ किराणामध्ये काम करू, त्यामध्ये इकडे खाली जो फोल्डर बनलाय 10,000, इथे मी फोल्डर बनवला पहिले समर्थ किराणा एच ड्राईव्ह मध्ये माझ्याकडे, आणि त्या समर्थ किराणामध्ये खाली 10,000 फोल्डर मध्ये या फाईल आलेल्या आहेत. त्यामुळे हा फोल्डर सांभाळणं, हा फोल्डरचा बॅकअप घेणं हे गरजेचं असतं. जर का इथे हा डेटा करप्ट झाला किंवा हार्ड डिस्क खराब झाली तर हा डेटा मिळणार नाही, सगळं काम फुकट जाईल. त्यामुळे हे गरजेचं असतं की ह्याचा बॅकअप वेगळ्या मीडियावरती वेगळ्या डिव्हाइसमध्ये घेणं गरजेचं असतं. आता जशी मी कंपनी बनवली, आता मला कशा प्रकारचं काम त्यामध्ये करायचं आहे त्याप्रमाणे मी टॅलीमधले फीचर जे आहेत ते वापरणार आहे. आता जर इथे तुमच्याकडे वरचे ऑप्शन जे आहेत ते इथे नो असतील तर तुम्हाला याच प्रकारे छोटी स्क्रीन दिसेल. जर मी इथला ऑप्शन यस केला की शो मोर फीचर्स ऑप्शन येईल. खाली शो ऑल फीचर्स हा जो ऑप्शन आहे, हा जर नो केला या प्रकारे दिसेल. एक एन्व्हायरमेंट सेटिंग आहे, ज्याला ज्या प्रकारचं काम करायचं आहे त्यांनी ते फीचर्स तिकडे इनेबल करायचे आणि ते काम करायचं. एक्झाम्पलला लक्षात घ्या. इथे बघा उजवीकडे इथे टॅक्सेशनचा पार्ट दिलेला आहे. या टॅक्सेशनच्या पार्टमध्ये ज्यांना जीएसटी मध्ये काम करायचंय, जीएसटीचं काम करायचंय, बिलिंग करायचंय, त्यांनी ते यस करायचंय. पण ज्यांना टीडीएस, टीसीएस याचा काही तिथे काम नसेल तर ते ऑप्शन ते नो ठेवू शकतात. ते यस केले तर मग आणखीन तिकडे फीचर्स येतील, आणखीन तिथे ऑप्शन दिसतील आणि त्याप्रमाणे काम करता येईल. त्याप्रमाणे जे आवश्यक आहे तेवढं यस करायचं असतं आणि जे आपल्याला अनावश्यक आहे ते आपण नो ठेवतो, जेणेकरून तिथे सिस्टम कमीत कमी कॉम्प्लिकेटेड दिसेल. जेवढे ऑप्शन येस केले जातील तेवढी तिकडे सिस्टम वरती जास्त ऑप्शन दिसतील.
ज्याला सवय नसेल त्यांनी जोपर्यंत ते सिस्टीम एन्व्हायरमेंट कळत नाही तोपर्यंत अनावश्यक ऑप्शन नो ठेवलेले चांगले. त्यामुळे आता मी काय केलंय, फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी इथे यस ठेवणार आहे. आता मला इकडे मोर फीचर्स तुमच्याकडे बाय डिफॉल्ट असंच दिसेल, तुम्ही तसंच ठेवायचं आहे आणि जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं आपण यस करणार आहोत. आता इकडे आपण इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी हे इथे यस केलं तर आपल्याला पुढे जीएसटी डिटेल्स देण्याकरता पुढे स्क्रीन येते. यामध्ये कुठल्या स्टेटचा नंबर आहे ते स्टेट चूज करण्याकरता उजवीकडे इकडे लिस्ट ऑफ स्टेट येतात. आता इकडे मी महाराष्ट्र चूज करणार. खाली इथे रेग्युलर कंपोजिशन रेग्युलर पण आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन मधला आहे, तर या प्रकारे आपण इथे रेग्युलर चूज करणार. खाली इकडे जीएसटी नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. जीएसटी नंबर आपण आता इथे समर्थ किरणाचा जीएसटी नंबर जो आहे तो मी इथे कॉपी करतोय. हे कॉपी करून इथे पुढे मी पेस्ट केलेलं. त्यानंतर याचं GSR1 मंथली करायचं आहे क्वार्टरली करायचं आहे विचारलं जातं. मंथली आपण ठेवूया. इथे जीएसटी युजर नेम, जर का इथे GSR1 फाईल करायचा असेल तर डायरेक्टली डेटा इथनाच युजर नेम आणि पासवर्ड दिल्यानंतर एकदा दिला आपण का तो जीएसटी पोर्टलवरती अपलोड डायरेक्टली होतो. तर ते कनेक्शन होण्याकरता की युजर नेम विचारलं जातं. मला कशा प्रकारे करायचं नसेल तर मी देणार नाही, मी वेगळ्या प्रकारे पण करू शकतो. आणि जर ते युजर नेम दिलं तर मग पुढे त्याला कशा प्रकारे त्याचं पुढे TSCनी अपलोड करायचं आहे का EBCनी हे येतं. इनवॉइसिंग पाहिजे का, आता बिझनेस छोटा आहे याला इनवॉइसिंग आपण घेणार नाही, नो. ईवे बिल यस करतो मी. पुढे 1 एप्रिल 26 ॲप्लिकेबल फॉर इंटरस्टेट यस करतो. ॲक्सेप्ट यस केलं. इथे जीएसटी डिटेल्स ज्या आहेत या टाकल्या आहेत. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला स्वतः तयार करायचं असेल तर तुमच्यासाठी मी हे दिलेलं आहे सगळं, की तुम्हाला इकडे पहिले कंपनी क्रिएशन तुम्ही देणार समोर आल्यानंतर. मग कंपनी क्रिएशनमध्ये तुम्हाला इकडे महत्त्वाचा म्हणजे पाथ सेट करून त्या पाथमध्ये तुम्ही डेटा इकडे देऊ शकता. फिनान्शियल इयर इथे द्यायचं आहे. ॲड्रेस तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही देऊ शकता. बाकी डिटेल्स तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही देऊ शकता. नाही दिलं तरी सिस्टम पुढे जाईल. पुढे ॲक्सेप्ट यस केलं. मग पुढे काय आलं, इकडे फीचर्स सेट केले. यातनं महत्त्वाचं फीचर जे आहे जीएसटीचं ते यस करणं गरजेचं आहे, ते यस करा. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला जीएसटी नंबर टाकायला सांगितलं जाईल, तर तुम्ही जीएसटी नंबर तिथे टाकू शकता. पुढे तुम्हाला युजर नेम तुम्ही शिकण्याकरता वापरत असाल हे तुम्ही टाकलं नाही तरी चालेल. तुम्हाला पहिल्यांदा मास्टर्स क्रिएशन करणं गरजेचं आहे, त्याकरता हे टाका नका टाकू काही फरक पडत नाही, किंवा जे टाकलंय ते नसेल तरी एक्झिस्ट तरी काय फरक पडत नाही. तर इथपर्यंत मी आलो. हे मी पूर्ण करीन. ॲक्सेप्ट मला विचारलं जाईल, मी याला यस क्लिक करीन. त्यानंतर मी येईन. आता हे एकदा तुम्ही करणार. हे एकदा केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे स्क्रीन येणार. आता हे चालू केलं, कंपनी बनवली, फीचर सेट केले, जीएसटी डिटेल सेट केले. काम सुरू करण्यापूर्वी मला वाटलं इथना मला क्विट करायचं आहे, मी क्विट करू शकतो. इथना क्विट यस हे बाहेर जाईल. तर या प्रकारे बाहेर गेल्यानंतर मला परत चालू करायचं आहे, मी चालू करीन. आता मी कंपनी बनवलेली आहे. मला ज्या बिझनेसचं अकाउंटिंग करायचं आहे त्याकरता जसं आपण वर्डमध्ये फाईल बनवतो इथे टॅलीमध्ये कंपनी बनवावी लागते. मी त्याप्रमाणे तिथे कंपनी बनवलेली आहे. तुम्ही इन्स्टॉल केलंय, तुमच्याकडे लायसन नाही आहे, हरकत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही शिकू शकता. तुम्ही इथे अशा प्रकारे टॅली वापरायचे टेस्ट करू शकता. आता इथे मला डिफॉल्ट पाथ मी दिलाय त्याप्रमाणे तो पाथ दिसतो. जो पाथ मला हवाय तो मी इकडे घेण्याकरता सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह मध्ये जाईन. वरती सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह आहे, तो ड्राईव्ह रीड करेल. हेच ड्राईव्ह आहे, हेच ड्राईव्ह मध्ये जाईन. खाली समर्थ किराणा फोल्डर आहे त्यामध्ये जाईन. खाली मला कंपनी दिसते.
मग मी त्याला तिकडे एंटर केलं, माऊसनी क्लिक करू शकता, कीबोर्डने एंटर करू शकता. कंपनी ओपन झाली. जशी कंपनी ओपन होईल तुम्हाला इकडे त्याचा करंट पिरियड दिसेल, करंट डेट दिसेल 1 एप्रिल. समर्थ किराणा स्टोअर हे इथे कंपनीचं नाव, कारण ह्याचं तुम्हाला खूप लहान दिसत असेल मोबाईलवरती. इथे डेट ऑफ लास्ट एंट्री दाखवतं. अजून आपण एंट्री केलेली नाही, त्यामुळे इथे नो वॉचर्स एंटर हे दाखवतं. हे असे एन्व्हायरमेंट आहे, हे लक्षात घ्या. आता इकडे गेटवे ऑफ टॅली आहे. या गेटवे ऑफ टॅलीला समजून घ्यायचं आहे आपल्याला. हे गेटवे ऑफ टॅली आहे. याच्यामध्ये पहिलं आहे मास्टर्स. बघाल इथे मास्टर्स आहे. त्याच्या खाली आहे ट्रान्झॅक्शन्स, त्याच्या खाली आहे युटिलिटीज, त्याच्या खाली आहे रिपोर्ट्स. आता इथे मास्टर्स क्रिएट करण्याकरता, मास्टर्स अल्टर करण्याकरता, चार्ट्स ऑफ अकाउंट्स पाहण्याकरता, बनवण्याकरता, चेंज करण्याकरता वापरलं जाऊ शकतं. कसं वापरायचं मी दाखवणार आहे. खाली ट्रान्झॅक्शन्स, वाउचर्स, डे बुक, इथे बँकिंग, हे सगळं जे आहे हे वापरून रिपोर्ट्स आहेत. वेगवेगळे रिपोर्ट हे बघण्याकरता हे दिलेले आहेत. हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं. हे याचं एन्व्हायरमेंट आहे. मी कधी वापरलं नसेल तर तुम्हाला इझिली समजावं म्हणून मी मार्किंग करून दाखवतो, बाकी काय नाही. उजवीकडे इकडे डेट, कंपनी हे दिसते. जसं आपण काम करू इथले ऑप्शन जे आहेत हे तुम्हाला कमी जास्त झालेले दिसतील. आता इथे पूर्ण ब्लँक दिसते, पण नंतर तुम्हाला इकडे काहीतरी आलेलं दिसणार आहे पुढे जाऊन. तर आपण इथपर्यंत आलो. हे सगळ्याचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत, जेणेकरून जर का तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर तुम्हाला अडचण येऊ नये याकरता मी तिकडे स्क्रीनशॉट आणि स्टेप पण दिलेले आहेत काय काय. आता पहिले काय करायचं आहे, पार्टी लेजर्स, म्हणजे ज्यांच्याकडनं माल खरेदी करायचा आहे. म्हणजे मी बिझनेस सुरू केला आता तुम्ही समजा, आणि मग आता तुम्हाला काही सप्लायरकडनं माल घ्यायचा आहे, प्लस तुमच्याकडनं काही लोक माल खरेदी करतील, बायर, त्यांना माल विकायचा आहे. तर या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स करण्यापूर्वी त्यांचे अकाउंट्स, ज्याला लेजर म्हटलं जातं अकाउंटिंगमध्ये, ते बनवावे लागतील. मग इथे ज्या पार्टीशी आपल्याला व्यवहार करायचा आहे त्या पार्टीचा लेजर, म्हणजे ज्या लोकांशी आपण व्यवहार करतो ते, आता 2 प्रकारचे लोक असू शकतात, बायर किंवा सप्लायर, की जे जीएसटी मध्ये रजिस्टर असतील किंवा त्यांनी जीएसटी नंबर न घेतल्यामुळे ते अनरजिस्टर्ड सुद्धा असू शकतात. त्यामुळे एक रजिस्टर आणि दुसरे अनरजिस्टर यांचे इथे आपल्याला लेजर बनवावे लागतील. जर रजिस्टर असेल तर त्यांचा जीएसटी नंबर असणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस एखाद्याचं आपण लेजर बनवतो तेव्हा त्याचं क्लासिफिकेशन द्यावं लागतं. त्याला ग्रुप म्हणतात, की म्हणजे हे लेजर कशा प्रकारचं आहे. यांच्याकडनं माल खरेदी करायचा आहे त्याला सन्ड्री क्रेडिटर असा तिथे ग्रुप द्यावा लागतो. तसंच ज्याला माल विकायचा आहे, ज्याला माल विकायचा आहे, आता हे सगळं जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तुमच्यासाठी हे नवीन असेल, पण जसं तुम्ही करत जाल मग तुम्ही युज टू व्हाल, मग तुम्हाला सोपं वाटेल. आपण लगेच सुरुवात करूया. ओके, जास्त थेरॉटिकली न घेता मी मॅक्झिमम प्रॅक्टिकली सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जी गरजेचं आहे तिकडे थोडीफार थिअरी सांगेन. आता इकडे मला हे बनवायचं आहे, तर इथे मला मास्टर्समध्ये आलो. मास्टर्स म्हणजे आपण एकदा अकाउंट बनवलं परत बनवायची गरज नाही. बँकेचं अकाउंट बनवलं पुन्हा बनवायची गरज नाही. तर इकडे जे काय आपण एकदा बनवणार आणि अनेक वेळा वापरणार त्याला म्हणतात मास्टर्स. तर इकडे एक आहे क्रिएट, दुसरे अल्टर, खाली आहे चार्ट ऑफ अकाउंट्स. तर इथे मी चार्ट ऑफ अकाउंट्सला जर आलो तर मला इकडे लिस्ट ऑफ मास्टर्स असं वरती हेडिंग दिसतं. इथे मला वरती हेडिंग दिसतं लिस्ट ऑफ मास्टर्स, आणि खाली मला अकाउंटिंग मास्टर, इन्व्हेंटरी मास्टर अशा 2 इथे कॅटेगरीज दिसतात. इथे मी काय करतोय, आता मी इथे लिस्ट ऑफ मास्टर्समध्ये येऊन इथे लेजर्स जे आहे ते सिलेक्ट करतोय. लेजर्सला हायलाइट करून मग इथे मी माऊसने क्लिक करेन किंवा कीबोर्डने पण मी याला एंटर करू शकतो. आता मला इथे समोर दिसतं आहे चार्ट ऑफ अकाउंट्स. समोर मला काय दिसतंय बघा. आता
चार्ट ऑफ अकाउंट दिसते, छोटं दिसतंय म्हणून मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो. लिस्ट ऑफ लेजर्स असं खाली दिसतंय. इथे लिस्ट ऑफ लेजर्स असं दिसेल. इथे असेट्स असं हेडिंग आहे, त्याच्या खाली लायबिलिटीज असं हेडिंग आहे, त्याच्या खाली एक्सपेन्सेस असं हेडिंग आहे, त्याच्या खाली इन्कम असं हेडिंग आहे. म्हणजे इथे मुख्य जे लेजर्स आहेत त्याच्या 4 इथे आपण कॅटेगरीज बघतोय. लिस्ट ऑफ लेजर्समध्ये असेट्स, लायबिलिटीज म्हणजे बिझनेसच्या ज्या मालमत्ता असतात त्याला असेट्स म्हटलं जातं. बिझनेसच्या ज्या लायबिलिटीज म्हणजे बिझनेसची देणं लागतो त्याला लायबिलिटीज म्हणतात. जसं बिझनेसनी लोन काढलंय, उधारीवरती माल घेतलाय, त्यांना देणं आहे, हे लायबिलिटीज आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. काही एक्सपेन्सेस बिझनेसची डायरेक्टली कनेक्टेड असतात, काही इनडायरेक्ट एक्सपेन्स असतात. जसं एखादं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जो खर्च त्या मॅन्युफॅक्चरिंग करता येतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. आणि नंतर तो माल विकण्यासाठी ते मार्केटिंग, सेल्स प्रमोशन, जाहिरात वगैरे करत असतील तर ते इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतं. त्यामुळे एक्सपेन्सेसचे पण 2 प्रकार असतात. सेम इन्कमचे पण 2 प्रकार आहेत, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम. तसंच एक्सपेन्समध्ये परचेस हा एक वेगळा ग्रुप टॅलीमध्ये दिलेला आहे. तसंच इन्कममध्ये पण सेल्स हा एक वेगळा ग्रुप दिलेला आहे. तुम्हाला बऱ्यापैकी दिसतंय, वाचता येतंय? यस रिप्लाय करा. हे तुम्ही ऐकताय हेही मला कळेल. तुम्हाला टॅलीमध्ये तुम्हाला हे बरंच छोटं दिसेल, पण तुम्ही पाहू शकत असाल, तुम्हाला कळत असेल तर यस रिप्लाय करा. आता पुढे आपण जाऊया. तर आपण समोर जे ग्रुप बघतोय यामध्ये इथे असेट आहे, करंट असेट. असेटमध्ये पण बघा करंट असेट, फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट या प्रकारे सबग्रुप आहेत. आता हे करंट असेट जे आहे याला मी शिफ्ट एंटर दिलं तर खाली मला त्याच्यामधले आणखीन सबग्रुप दिसतात. आणि इथे हे जे कॅश आहे, हे कॅश हे लेजर आहे. ज्यावेळेस आपण ही कंपनी बनवली तेव्हा इथे आपल्याला कॅश आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस असे 2 लेजर जे आहेत हे इथे आपल्याला, जसं आपण कंपनी बनवली टॅलीने आपल्याला हे 2 लेजर बनवून दिलेले आहेत. आणि खाली तुम्हाला इथे दिसत असेल, खाली तुम्हाला 28 ग्रुप आणि 2 लेजर असं दिसतंय. अजून आपण काही पुढे लेजर बनवायला सुरुवात केलेली नाही, पण तिथे 2 लेजर टॅलीने दिलेले आहेत. कारण की बिझनेसचा उद्देश हा पैसे कमवणं आहे. पैसे कधी मिळणार? जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा. मग इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक आहे आणि कॅश ही प्रत्येकाकडे असतेच, त्यामुळे तिकडे कॅशचं लेजर हे कॉमन आहे सगळ्या बिझनेससाठी. त्यामुळे ही 2 लेजर टॅली बनवून देतं. बाकीचे लेजर्स तुमची जी बँक असेल त्या बँकेचं अकाउंट लेजर तुम्हाला तुमचं बनवून घ्यायचंय. आणि इतर पण जे लेजर्स आहेत ते सगळे मॅन्युअली बनवायला लागतात, इथे रेडीमेड मिळत नाही. काही सॉफ्टवेअर अशी पण आहेत की जी अनेक लेजर बनवून देतात, 100, 200, 500 लेजर बनवून देतात. तर त्यामध्ये खूप तिथे गर्दी दिसते. इथे काय केलं यांनी, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे बनवा आणि तुम्ही सिस्टम जो आहे तो तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे डेव्हलप करा. मग त्याप्रमाणे मी काय करतोय आता, इकडे एक कन्सेप्ट आहे ग्रुपचा आणि दुसरा आहे लेजर्स. तर इथे लेजर तयार करणं हे सोपं असतं, पण जर ग्रुप चुकीचा बनवला गेला, चुकीचा निवडला गेला तर तिकडे मग रिपोर्ट जे आपण पुढे अनालिसिस करू ते चुकीचे बनतील, चुकीचे येतील. आता ग्रुप काय लक्षात घ्या, महत्वाचा आहे ग्रुप.
हा थोडा थेरोटिकल पॉईंट आहे, पण महत्वाचा आहे. ग्रुप म्हणजे लेजरचं वर्गीकरण. म्हणजे तो लेजर तुम्ही कशा करता बनवता आहात. तो एक्सपेन्स आहे का, तो असेट आहे का, तो इन्कम आहे का, लायबिलिटी आहे. जे काय असेल, तर ग्रुप चुकीचा गेला तर रिपोर्ट चुकीचा येईल. रेंट एक्सपेन्स वरती, रेंट हा जर एक्सपेन्स आहे पण त्याला तुम्ही असेट म्हणून तिथे टाकला तर मग तिथे प्रॉफिटच गडबड होईल, प्रॉफिट चुकीचं दिसेल, अनालिसिस तुम्हाला चुकीचा मिळेल. त्यामुळे लेजर कुठे क्लासिफाय करायचा हे करेक्ट तिकडे आपण क्लासिफाय करणं गरजेचं असतं. चुकीचा क्लासिफाय केला टॅली कुठलाही एरर दाखवत नाही, कारण त्याला माहिती नसतं की युजर कुठल्या इंटेन्शननी तो लेजर बनवत आहे. त्यामुळे टॅलीचं काम काय, तुम्ही लेजर बनवायला सांगितलं, तुम्ही लेजरला एक नाव दिलं, युजर त्याच्या गरजेप्रमाणे नाव देऊ शकतो, त्याच्या गरजेप्रमाणे त्याचा ग्रुप सिलेक्ट करू शकतो. पण मग त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम जर चुकीचा लेजर बनवला गेला तर रिझल्ट चुकीचा मिळेल, हे होईल. त्यामुळे एक्सपेन्स आहे, इन्कम आहे, असेट आहे, लायबिलिटी आहे, हे पाहणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे लेजर बनवणं गरजेचं आहे. ग्रुप डिसाइड करतो की इथे मुख्य 2 रिपोर्ट असतात, एक असतो प्रॉफिट अँड लॉस, दुसरा रिपोर्ट असतो बॅलन्स शीट. मग त्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉसला हे कळतं की बिझनेसची पोझिशन प्रॉफिट लॉस कशी आहे, आणि बॅलन्स शीटला हे कळतं की बिझनेसची फिनान्शियल कंडिशन कशी आहे. मग जर हे चुकीचे ग्रुप त्याला दिले गेले तर चुकीच्या प्रकारे रिझल्ट मिळेल. आता इथे आपल्याला बनवायचे पार्टी लेजर. पहिल्यांदा आपल्याला काय बनवायचे, पार्टी लेजर बनवायचे. तर त्यामध्ये उधारीवरती माल घेतला म्हणजे त्याला म्हटलं जातं अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये क्रेडिटर, म्हणजे मराठी आपण म्हणूया देणेकरी. ज्याला बिझनेस देणं लागतो तो देणेकरी आहे, म्हणजे ज्यांना पैसे द्यायचे आहेत ते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या सप्लायरकडनं माल उधारीवरती घेतला तर इमिजिएट त्याला पैसे देणार नाही. मग तिथे आपल्या बिझनेसमध्ये त्याच्या नावावरती तेवढा त्याला किती पैसे देणं आहे हे रेकॉर्डमध्ये राहील, हे मांडलं जाईल. तो सप्लायर जो आहे हा क्रेडिटर आहे, म्हणजे बिझनेस त्याला देणं लागतो, तो देणेकरी असतो. तर क्रेडिटर म्हणजे ज्याचे पैसे आपण देणे आहोत, बिझनेस देणं लागतो. लक्षात ठेवण्यासाठी क्रेडिट म्हणजे लायबिलिटी वाढते, देणं वाढतं. त्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस हा एक वेगळा रिपोर्ट आहे. इथे बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे हे कळतं, आणि बॅलन्स शीट हा असा रिपोर्ट आहे जिकडे बिझनेसच्या लायबिलिटी किती आहेत आणि मालमत्ता म्हणजे असेट किती आहे हे कळतं. तर इथे जेव्हा क्रेडिट म्हणजे देणं आहे किंवा लायबिलिटी वाढतं तेव्हा ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतं. तसंच क्रेडिटर म्हणजे देणेकरी, किती देणं आहे कळतं. याच्या उलट काय असतं, डेटर म्हणजे उधारीवरती माल. व्यवहार हे बरेच वेळा उधारीवरती होतात. 3 days क्रेडिट, 7 days क्रेडिट, 15 days क्रेडिट, 1 month क्रेडिट, 90 days क्रेडिट. वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या गरजेनुसार व्यवहारानुसार ते त्याचे क्रेडिट पिरियड ठरवत असतात. आता डेटर म्हणजे कोण आहे, घेणेकरी. तर मी बिझनेस सुरू केला आणि तुम्ही एखाद्याला माल उधारीवर दिला की माल विक आणि पैसे दे, म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कस्टमरला माल उधारीवरती विकत असाल तर तो इमिजिएट पैसे देणार नाही, आणि अजून पैसे मिळाले नाहीत तर त्याच्या नावावरती डेटर म्हणून काही किती पैसे येणं आहे हे दिसेल, हे त्याच्याकडनं बिझनेस घेणं असतो, घेणेकरी असतो तो. डेटर म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला पैसे येणं आहे. लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टमध्ये डेबिट म्हणजे असेट वाढते, त्यामुळे डेटर म्हणजे घेणेकरी. त्यामुळे ह्या महत्वाच्या टर्म्स आहेत, क्रेडिटर आणि डेटर्स. या आपण इथे व्यवस्थित नोट्समध्ये पण त्यामुळे टाकलेले आहेत. तर सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, तर इथे आपल्याला पार्टी लेजर जे आहे हे बनवायचे आहे. पहिले काय करायचंय, पार्टी लेजर बनवायचे आहे. आता पहिली पार्टी आहे, आपण बिझनेस नवीन सुरू केला तर आपल्याला माल खरेदी करायचा आहे. आपण गेलो साखर डिस्ट्रीब्युटर्सकडे आणि त्यांना सांगितलं आम्हाला तुम्ही माल द्यावा. मग इथे मी काय करतो, या साखर डिस्ट्रीब्युटर्सच्या इकडे बघा, इथे इथे कॅश आहे, त्याला मी सिलेक्ट केलं आणि खाली दिलं क्रिएट मास्टर. मला समोर आलं लेजर क्रिएशन सेकंडरी. मी हे बंद करतो, मी जिथे आलोय तेही बंद करतो. मी पहिल्यांदा कुठे होतो, गेटवे ऑफ टॅलीमध्ये होतो. जेव्हा तुम्ही कंपनी बनवता, फीचर सेट करता, कंपनी तुम्ही बंद केली परत चालू केली, मी सगळ्यात पहिले कुठे येता, सगळ्यात पहिले
आपल्या समोर येतं ते गेटवे ऑफ टॅली. या गेटवे ऑफ टॅलीमध्ये इथे क्रिएट आहे, इथनं पण आपण केलं, इथे पण आपल्याला लेजर क्रिएशन इथनं आपण करता येईल. इथे लेजर क्रिएशन येईल, हे समोरच आपण डायरेक्ट क्रिएट करतो, याला प्रायमरी म्हटलं जातं. समोर इथे प्रायमरी वगैरे काय दाखवत नाही. पण जर आपण या चार्ट्स ऑफ अकाउंट मध्ये गेलो तर इथे आपल्याला लेजर सिलेक्ट केल्यानंतर समोर दिसतं चार्ट्स ऑफ अकाउंट. बघा परत एकदा मी इथे क्लिक केलं, मी आलो इकडे चार्ट्स ऑफ अकाउंटला, मी पुढे आलो लेजरला. आता मला इथे काय करायचं आहे, कॅश मी सिलेक्ट केलं आणि खाली दिलं क्रिएट मास्टर. आता मला समोर लेजर क्रिएशन सेकंडरी दिसतं, कारण मी वेगळ्या मार्गाने गेलो. आता मी जे लेजर बनवणार आहे ते आहे साकेट डिस्ट्रीब्युटर. मी एंटर करीन, खाली येईल अलाइज. अलाइज म्हणजे याला आणखी वेगळ्या नावाने, टोपण नावाने वगैरे असं आपण तसं ओळखतो तसं काय वेगळं नाव द्यायचं आहे का शॉर्टमध्ये, तसं HD वगैरे काय द्यायचं आहे का, देऊ शकतो. आपण देणार नाही. खाली आपण येऊ, इथे विचारलं जाईल अंडर ग्रुप कुठला आहे. आता इथे उजवीकडे तुम्हाला यादी मिळते ग्रुपची, उजवीकडे तुम्हाला यादी येते ग्रुपची. तुम्ही इकडे बघू शकता, उजवीकडे तुम्हाला ग्रुपची यादी येईल. तसं मी तिकडे एंटर केला, मला यादी मिळते. जसं मी इकडे जाऊन साकेट डिस्ट्रीब्युटर टाईप करीन, मला खाली अलाइजला येईल. परत मी एंटर करीन, इकडे अंडर मध्ये मला दिसेल. मी कीबोर्डनी ॲरो की प्रेस करतो, अप अँड डाऊन ॲरो प्रेस करतो. मला इथे साकेट डिस्ट्रीब्युटरकडनं गुड्स परचेस करायचे आहेत क्रेडिटवरती. मला इथे सिलेक्ट केलं पाहिजे सन्ड्री क्रेडिटर. मी सिलेक्ट केलं सन्ड्री क्रेडिटर. खाली मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल येईल, म्हणजे इकडे बिल टू बिल पेमेंट करायचं असेल तर त्याकरता हे विचारलं जातं किती पिरियड दिलेला आहे, डिफॉल्ट क्रेडिट पिरियड. जर मी दिलं इकडे 1 मंथ, 1 मंथ मी देऊ शकतो. 1 महिन्याचा क्रेडिटवरती माल मी घेतलेला आहे. मी इथे हे मी दिल्यानंतर खाली चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग वॉचर एंट्री हे विचारलं जाईल, हे नोट्स ठेवा. इथे पुढे त्याचा ॲड्रेस वगैरे टाकला जाऊ शकतो, तुम्ही गरजेप्रमाणे टाकू शकता. आता मी वेळ जाऊ नये म्हणून टाकत नाही. प्रॅक्टिकली हे टाकणं गरजेचं असतं, कारण बिलावरती त्यांचं नाव आणि ॲड्रेस प्रिंट होऊन येत असतो. जर बायर आहे, तुम्हाला सेलचं बिल बनवायचं असेल, तिकडे तुम्हाला प्रॉपरली त्याचं नाव आणि ॲड्रेस वगैरे टाकायला पाहिजे. इथे मी सिलेक्ट करतो रेग्युलर रजिस्ट्रेशन टाईप. मी इथे सिलेक्ट करतो GST रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर. कंपोजिशन असू शकतो, तुम्ही तेव्हा कंपोजिशन घेऊ शकता. जर GST नंबर नसेल तर अनरजिस्टर्ड किंवा कन्झ्युमर घेऊ शकता. आता मी रेग्युलर देतो आणि त्याचा जो GST नंबर आहे तो इथे मला टाकणं गरजेचं आहे. वेळ जाऊ नये म्हणून मी कॉपी पेस्ट करतो आहे. तुम्हालाही तसंच करता येईल, नोट्स भरून तुम्ही पण ते करू शकता. हे मी इथे टाईप केलं. जर तो नंबर नसेल डेटाबेसमध्ये तर मग तो एरर दाखवतो. समजा मी पुढे एखादं काहीतरी वेगळं कॅरेक्टर वगैरे टाकलं असं तर मला एरर दाखवतो, इनव्हॅलिड आहे म्हणून. मग परत इथे मागे यायचं, चेक करायचं प्रॉपर त्याला. मागे माझा स्पेस दिला गेला होता, त्या प्रकारे दाखवेल इनव्हॅलिड इनकम्प्लीट. $1Z1 आहे पुढे, त्या नंबरमध्ये 1Z1 आहे. एक कॉपी काढत मला राहून गेला होता, त्यामुळे तो इनकम्प्लीट दाखवत होता. हा 15 डिजिट नंबर जो आहे तो प्रॉपर दिला गेला, एरर येणार. आणि तो ऍक्टिव्ह असेल, एक्झिट असेल तर एरर येणार. अशा प्रकारे इकडे मी साकेट डिस्ट्रीब्युटर हे बनवलं. जसं हे मी बनवलं, मला इथे खाली बघा इकडे लेजर्स आकडा 3 दाखवला. 3 लेजर म्हणून खाली मला दाखवलं. आणि ते लेजर कुठे गेलं तेही दाखवलं तुम्हाला. कुठे गेलं लेजर, इथे बघा सन्ड्री क्रेडिटर्सच्या खाली इथे आलं साकेट डिस्ट्रीब्युटर्स. आता हा एक मार्ग आहे
बनवण्याचा हा एक मार्ग आहे बनवण्याचा. दुसरा इकडेच तुम्ही डायरेक्ट समोर दिलं क्रिएट लेजर्स, हे पुढचं लेजर आहे. साकेत डिस्ट्रीब्युटरचा नंबर जो आहे तो हा आहे. तुम्हाला कळलं मी चुकीचं काहीतरी केलंय. मी इकडे परत येईन अल्टरमध्ये जाऊन लेजर साकेट डिस्ट्रीब्युटर आणि माझा नंबर चुकला होता, मी नंबर देईन. कधी चेंज झाला डेट विचारेल, 1 एप्रिलच आहे. काही बदल करायचा आहे लेजरमध्ये तर अल्टर असतं. म्हणजे मला ॲड्रेस मी टाकला नव्हता साकेत डिस्ट्रीब्युटरला, ॲड्रेस मला टाकायचा असेल तर मी इकडे येईन ॲड्रेस टाकेन. खाली कुठली माहिती मला अपडेट करायची असेल, बदल करायची असेल, मी इकडे देणं गरजेचं असतं. नवीन बनवायचं असेल तर इथे वरती पण क्रिएट आहे. परत मी मागे आलो, इथे क्रिएट आहे क्रिएट लेजर्स. आता मला नेक्स्ट लेजर जे आहे राजेश ट्रेडर्स हे घ्यायचं आहे. माझ्याकडनं काय झालं होतं, नाव दिलं होतं साकेत डिस्ट्रीब्युटर्स आणि मी नंबर दिला होता राजेश ट्रेडर्सचा, पुन्हा कॉपी पेस्ट केला. मी करेक्शन केलेलं आहे. मी आलो इकडे. आता इथे मला हवं आहे बायर, म्हणजे ज्याला माल उद्यावरती विकायचा तो त्याला ग्रुप असतो सन्ड्री डेटर्स. मी या लिस्टमधनं उजवीकडे यादीमधनं डेटर्स सिलेक्ट करीन. इकडे येईन. मला इथे ॲड्रेस टाईप करायचा असेल मी ॲड्रेस टाईप करू शकतो. जर मी इकडे दिलं ह्याला शॉप नंबर 4 काही ॲड्रेस देऊ शकतो. खाली मग इथे मला महत्त्वाचं काय आहे, त्याचा GST नंबर जो आहे तो महत्त्वाचा आहे, तो मी इथे खाली येऊन देईन. मला विचारेल ॲक्सेप्ट येस ऑर नो, मी ॲक्सेप्ट करणार आहे. तसं मी ॲक्सेप्ट करीन. लेजर बनलं. लेजर बनलं, माझं काम झालं. मी इथना खाली बघा कंट्रोल Q आहे, इथे क्विट आहे, मी क्विटला माऊसनी क्लिक पण करू शकतो. क्विट लेजर बनलं. कुठे बनलं मला दिसलं नाही, दिसणार नाही. मला परत क्विट केलं. मी कसं क्विट करतो आपण, कसं मी इथे क्रिएट केलं, आत वेगळी स्क्रीन आली, मग अजून वेगळ्या स्क्रीनला गेलो. मला लेजर बनलं की नाही बनलं हे बघण्याकरता अल्टरला गेलो, लेजरला गेलो, दिसतं इथे साकेत डिस्ट्रीब्युटर. पण याचा ग्रुप बरोबर दिला का बघायचा असेल, नाही कळत. खाली चार्ट्स ऑफ अकाउंट आहे, इथे गेलो लेजर. इथे काय होतं, लेजर बनवलं पण जातं आणि त्याचा लगेच प्लेसमेंट प्रॉपर झालं की नाही हे कळतं. आत्ता आपण बनवलं राजेश ट्रेडर्स, त्याचं प्रॉपर प्लेसमेंट कुठे झालंय मला लगेच कळतं. खाली साकेत डिस्ट्रीब्युटर्स डेटर आहे आणि राजेश ट्रेडर्स डेटर आहे. अशा प्रकारे आपण इथे ही 2 लेजर जे आहेत ही क्रिएट केलेली आहे. आता याच्या तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट मी दिलेले आहेत, जेणेकरून स्वतःहून तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची इच्छा असेल तुम्ही करू शकता. काय चूज करायचे आहे, समोर काय येईल, सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. अर्थात हे सगळं करायला वेळ लागतो, पण उद्देश हा आहे की जर कोणाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याला सहज जावं, त्याला सहजपणे करता यावं, याकरता हे सगळं दिलेलं आहे. हे बघा, हे सगळं काय चूज करायचं आहे हे सगळं दिलंय. जी माहिती समोर दिसते त्याप्रमाणे ती माहिती भरणं गरजेचं आहे. आता पुढे जसं आपण आता बनवले 2 रजिस्टर पार्टी बनवल्या, तशा आपल्याला 2 अनरजिस्टर पार्टी इथे क्रिएट करायच्या आहेत. एक आहे ABC ट्रेडर्स, त्याच्याकडनं उधारीवरती माल खरेदी करून घ्यायचा आहे पण तो अनरजिस्टर आहे. आणि दुसरा बनवायचा आहे तो आहे XYZ एंटरप्राइजेस, त्याच्याकडनं ज्याला माल विकणार आहोत, जे सेल ट्रान्झॅक्शन माल विकला जाणार आहे तो कोण असेल, सन्ड्रीगेटर. जो ज्याच्याकडनं माल खरेदी करायचा आहे तो सन्ड्री क्रेडिटर उधारीवरती. मग त्याचं अकाउंट मेंटेन करायला लागेल
मग त्याचं लेजर क्रिएट करावं लागेल. परचेस करतो ट्रेडरकडनं उधारीवरती, मालाची खरेदी केली जाते. तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, म्हणून मी सावकाश सावकाश सांगतोय. एबीसी ट्रेडर्स बनवायचं आहे. मी इथे सिलेक्ट करतोय लेजर, एखादा एबीसी लेजरला सिलेक्ट. जर तुम्ही ग्रुपवरती कर्सर ठेवला, तुम्ही ग्रुपवर सिलेक्शन ठेवलं आणि क्रिएट मास्टर दिलं, तर तुम्हाला ग्रुप क्रिएशन अशी स्क्रीन दिसेल. ट्वीट करा इथना, किंवा ह्या क्रॉसला क्लिक करा, किंवा खाली ट्वीटला क्लिक करा, किंवा कंट्रोल क्यू प्रेस करा. बाहेर या. मी कॅशला सिलेक्ट करतो. कॅश हे लेजर आहे, किंवा राजेश ट्रेडर्स हे लेजर आहे, किंवा साकेत डिस्ट्रीब्युटर्स हे लेजर आहे. त्याला मी जेव्हा सिलेक्ट करतो किंवा माझा कर्सर ज्यावरती असतो, सिलेक्शन ते केलेलं असतं. आणि ज्यावेळेस मी इथे अल्ट सी शॉर्टकट की आहे लेजर क्रिएट करण्यासाठी, किंवा मी क्लिक करतो क्रिएट मास्टरला, त्यावेळेस मला इथे लेजर क्रिएशन स्क्रीन मिळते. एबीसी ट्रेडर्स हे लेजर आपल्याला बनवायचं आहे. खाली आलेलं आहे सिंडिकेटर, जे आपल्याला हवंच आहे. खाली आपण हे ऑप्शन आता इथे रेग्युलर दिलं होतं ते मी देणार अनरजिस्टर कन्झ्युमर. आता हे कुठे जाईल, कुठे गेलं? क्रेडिटर पहिले होता साकेत डिस्ट्रीब्युटर्स, इथे अल्फाबेटिकल दिसला असल्या कारणाने एबीसी वरती गेलो. आता मला बनवायचं आहे XYZ एंटरप्राइजेस. मला काय बनवायचं आहे हे मी बनवलं. आता तिसरं लेजर एबीसी ट्रेडर्स. चौथं मला बनवायचं आहे XYZ एंटरप्राइजेस. मी इथे सिलेक्ट केलं एबीसी ट्रेडर्सला आणि खाली दिलं क्रिएट मास्टर XYZ एंटरप्राइजेस. इथे मी टाईप जरी केलं तरी चालतं. सन्ड्री, उजवीकडे मला सन्ड्रीवरून असले दोन ग्रुप दिसले. सन्ड्री डेटर मी चूज केलं. मग इथे खाली येऊन बाकी तुम्ही ॲड्रेस वगैरे दिला चालेल. प्रॅक्टिकली देणं गरजेचं आहे. मी चूज करतो अनरजिस्टर कन्झ्युमर. ज्याला माल विकायचा आहे तो, त्याला सेल करायचा आहे, ॲक्सेप्ट यस. आता तुम्ही बघाल इकडे एबीसी आणि साकेत डिस्ट्रीब्युटर हे ट्रेडर होते. तसेच असेटमध्ये तुम्हाला दिसेल राजेश ट्रेडर्स आणि XYZ एंटरप्राइजेस हे काय आहेत, डेटर्स आहेत. आपण दोन डेटर्स आणि दोन क्रेडिटर्स सिलेक्ट इथे क्रिएट केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला खाली आता इथे खाली 6 लेजर्स असं खाली दिसेल. 28 ग्रुप ऑलरेडी टॅलीमध्ये बनवून दिलेले असतात. आणि आता आपण 4 लेजर क्रिएट केले. 2 लेजर कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस इथे ऑलरेडी एक्झिस्ट करत होते. 4 आपण बनवले. इथपर्यंत कळलं असेल तर यस रिप्लाय करा. राजेंद्र सर, निलेश सर, इथे आपण ब्रेक घेणार आहोत. जर तुम्ही ब्रेक नंतर सेकंड सेशन करू इच्छिता तर आपण घेऊया. अदरवाईज मी म्हणतो की आज एवढं बस, तर आज आपण इथे थांबू शकतो. जर तुम्ही सांगितलं तर आपण इथे थांबू शकतो. आणि जर तुम्ही ब्रेक नंतर कंटिन्यू करू इच्छित असाल तर आपण ब्रेक नंतर कंटिन्यू करू शकतो. चालेल, आपण ब्रेक नंतर कंटिन्यू करूया. 11:25 आपण कंटिन्यू करूया. ओके, आपण कंटिन्यू करू. आता आपण ब्रेक घेऊया. 11:25 आपण कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच. इथे मी थांबतो आता.